पंच आहे, पण मुळामध्ये ध्रुव तारा हा आढळ आहे, त्यामुळं उत्तर ही पॉझिटिव्ह मध्ये जाते आणि दक्षिण दिशा ही निगेटिव्ह मानली. त्यामागचं कारण असं की तिला आपण दक्षिण क्षीण होणारी, दररोज क्षीण होणारी, उत्तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, उत्तरोत्तर प्रगती करणारी, उत्तर देणारी आणि ध्रुवासारखी आढळ करणारी, म्हणून उत्तरेला पॉझिटिव्ह आयन दिलाय आणि दक्षिणेला निगेटिव्ह आयन दिलाय. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस होकायंत्र ठेवता तेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं. या सृष्टीशी या व्यक्तीचा, तुझा, माझा, या सर्व जीवांचा संबंध आहे आणि त्यामुळे आपलं डोकं हे पॉझिटिव्ह आहे आणि पाय आपला निगेटिव्ह आहे. कळते का तुला का डोक्यावरून चाललंय? तुम्हाला कळतंय ना? नीट समजून घ्या. आपलं डोकं हे पॉझिटिव्ह आहे आणि पाय हे निगेटिव्ह आहे. ज्यावेळेस तुम्ही शाळेत असाल, लहान असाल, तेव्हा दोन लोहचुंबकाच्या कांड्या जर तुम्ही एकत्र घेतल्या तर प्लस असलेली आणि निगेटिव्ह असलेली एकत्र आली तर ती चिकटते. विरुद्ध तत्वामध्ये आकर्षण होतं आणि जर तुम्ही प्लस आणि प्लस एकत्र आणली तर प्रतिकर्षण होतं. म्हणजे त्या एकदम ढकलतात. म्हणजे सजाती